तर हा काय विषय होता मला पण नव्हतं माहिती, तर चला जाऊन बघूया. तर विषय असा होता की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती निमित्त साऊंड चेक बघण्यासाठी जात होतो पुणे सिटीमध्ये. तर म्हणलं आता चला निघू. मग काय घेतलं आपल्या जीवलग मित्राला सोबत, म्हणजेच आपले प्रशांत शेठ जसं की चांदण्यासारखं चमकत होते राव आपल्या समोर. काय सांगा होता. मग काय वाजले 10-11. मग काय लगेच घेतलं गणेश शेठला आपल्या सोबत. एकटं म्हणलं का कुठंच होत नाही, आणि आमच्या तिघाशिवाय कुठलं कामच होत नाही. दरवेळेस सारखं आपल्या रोडला ट्रॅफिक होतीच. मग काय पुढे गेलो, पब्लिक चाललीच होती सगळी, तर म्हणलं आपण पण चालायचं. तर तुम्ही आपल्याला इन्स्टाला नक्की फॉलो करून घ्या, कारण की ह्या पुढे आपण इन्स्टाला पण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत. तर आपल्या इंस्टाग्रामची लिंक युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक भेटून जाईल. आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि कसा वाटतो व्लॉग हा नक्की सांगा. तर आपण आता म्हणलं आता लवकर जाऊ. आपले चैतन्य शेठ पण आपल्या सोबत ऍड झाले होते. भाऊ गाडी अशी पळवत होते जसं की विमानच. गाडी पार्क केली आणि सरळ म्हणलं निघू. तर चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला कळतच असेल. तर साऊंड बघण्यासाठी आपण किती अडगत करत होतो. मग काय सरळ निघलो पुढे थोडस. तर जाता जाता पहिलं म्हणलं सारसबाग मध्ये जावं. तर पहिलं आपल्याला मंडळ भेटलं पुणे शहर जिल्हा मातंग समाज. डेकोरेशन मात्र एकच नंबर केलं. साऊंड चेक आता तुम्हीच बघा. साऊंड कोणता होता हा कळालाच नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर म्हणलं आता पद्मावतीला जावं, कारण की तिकडे पण साऊंड चेक जोरातच होणार होता. आता आपण पुण्यात आहे म्हणल्यावर राडा तर होणारच. भाऊच्या बुलेटनी साऊंडच्या आवाजाने तर आपल्या कानाचा चांगलाच उदासच झाला होता. तेवढेच आपल्या गणेश शेटणी म्हणले की काहीतरी विषय झालाय. मग काय कॅमेरा फिरवला तिकडे, तर विषय काय झाला काहीच कळत नव्हतं. तर तेवढ्याच प्रशांत शेटनीच सांगितलं. एवढ्या मोठ्या शहरात असं छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. मग काय साऊंड मात्र एकच नंबर होता. नादच खुळा विषय झाला. आता तिथून थोडं पुढे जावं. मग काय तिथं साऊंड सिस्टीम दिसली तर कॉम्पिटिशन चालूच होती. मग काय तुमचा भाऊ कॉम्पिटिशन साठी कधी पण असतो तयार. तर हा सेटअप होता क्रांती तरुण मित्र मंडळ ट्रस्ट. तर या पण मंडळाचं एकदा साऊंड चेक तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर म्हणलं आता पुढच्या मंडळाकडे जाऊ. इथल्या तर मंडळाने लाईटीचा कहरच केलता, म्हणजे नादच खुळा नुसता ढग विषय. म्हणलं आता जरा पुढे जाऊन बघावं. म्हणलं लाईट तर होतेच, तर म्हणलं आता साऊंड चेक बघून घ्यावं. तर ह्या जर मंडळाचं तुम्हाला साऊंड चेक बघायचं असेल तर आपण पुढचा दुसरा पार्ट काढतोय, तर तिथे जाऊन नक्की बघा. कारण की सगळे एकाच व्हिडिओ मध्ये टाकणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला याचा पार्ट 2 लवकरच पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल. हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काही चुकला असेल तर सॉरी, कारण की तुमचा भाऊ नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा, आणि कसा वाटतो व्लॉग नक्की सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. भेटू पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय लहूजी.